मित्रांनो नमस्कार. खरं तर इला फाउंडेशन डॉक्टर सतीश पांडे यांनी आपल्याबद्दल खूप माहिती सांगितली, आपण इतकं वेळ ऐकलं. पण त्याचाच एक वेगळी गोष्ट म्हणजे संस्कृत या विषयावरती, म्हणजे भारतीय संस्कृती असेल, संस्कृतवरती ज्यांनी जास्त काम केले किंवा वन्यजीव असतील, पक्षी, प्राणी असतील, त्यांच्यावरती लेखिका म्हणजे आपण त्यांचं खरं तर काय होतं की अशा विषयावरती कमी लोकं लिहितात. तर अशाच आपल्या डॉक्टर सुरुची पांडे यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. खरं तर मॅडम तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल की तुम्ही आता हा संस्कृत म्हणजे वन्यजीव प्राणी असतील, पक्षी असतील, संरक्षण असेल, त्याचं संवर्धन असेल, याच्याविषयी तुम्ही लिहिता आणि याच्याविषयी नक्की काय गोष्ट आहे ती आमच्या प्रेक्षकांना सांगाल? वन्यजीव विषयक जे संस्कृत मधले संदर्भ आहेत त्याच्याकडे मी आकर्षित कशामुळे झाले, तर जेव्हा आपण वन्यजीवांबद्दल होणारे अत्याचार बघतो किंवा त्यांना बळी देणं किंवा अशा ज्या कुप्रथा आपण ज्याला म्हणू शकतो, त्याचं उगमस्थान कुठून असेल, तर मग असे जुने जुने संदर्भ शोधत गेलो. काही संस्कृत वाङ्मयामध्ये खूप चांगल्या गोष्टी अशा मिळाल्या की ज्या लोकांपर्यंत पोचलेच नाहीयेत. किंवा काय झालं, हळूहळू मूळ संस्कृत कदाचित लोकांना कळत नसेल म्हणून त्याचे चुकीचे अर्थ लावले गेले. म्हणून मग असा मनात विचार आला की इला फाउंडेशन बद्दल तर आपण डॉक्टर सतीश पांडेंकडून समजून घेतलंच. आणि मग घरामध्ये हे काम माझ्या लग्नानंतर डॉक्टरांबरोबर काम करताना हे जे मी बघत गेले, जरी अभ्यासाचा विषय वेगळा असला तरी शेवटी काय आहे ना, की निसर्ग ही गोष्ट सगळ्यांसाठी असते. आणि माणूस कुठल्याही क्षेत्रात काम करत असला, म्हणजे मी तर म्हणेन की अगदी अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा काम करत असेल किंवा तसं जीवन जगत असेल, तरी स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ अन्न हे सगळ्यांना गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग निसर्गाबद्दल बोलताना जर लोकसहभाग आपल्याला अधिक हवा असेल, तर मग आपण मूळ संदर्भ अधिक शोधू, त्याला अधिक चांगल्या प्रकारे इंटरप्रिट करून आणि त्याच्याभोवती जमलेली जी एखाद्या प्राणी पक्षाबद्दलच्या अंधश्रद्धांची जाळी जळमट असतील ती काढून आपल्याला जर हा विचार मांडता आला समाजापुढे, असं मनामध्ये मंथन सुरू झालं. आणि मग अभ्यासाचा प्रवास सुरू झाला, पुस्तक लेखनाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे आता पुस्तक लेखनाबद्दल म्हणायचं तर माझं पहिलं पुस्तक मी इयत्ता 9वीत असताना प्रकाशित झालं आणि ते कवितांचं होतं. आणि त्यावेळी वाईला प्राज्ञपाठ शाळेचे जे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते, खूप मोठे विद्वान पंडित होते ते, भारताच्या सगळ्या विद्वान परंपरेतील, त्यांच्या हस्ते ते प्रकाशित झालं. आणि मग एक एक संधी मिळत गेली, वेगळे विषय मांडता येऊ लागले आणि हा पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. आता जवळजवळ 91 पुस्तकं ऑलरेडी प्रकाशित झालेत. काही माझ्या पुस्तकांचं गुजरातीमध्ये भाषांतर झालं, हिंदीमध्ये झालं. आणि मग निसर्गविषयक संदर्भांचं असं शोध घेता घेता खूप त्याचे मनोरंजक पैलू सुद्धा पुढे यायला लागले. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं म्हणजे 1-2 उदाहरणं देते गंमतशीर, की जो खंड्या पक्षी असतो, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर जो असतो, आपल्याला नेहमी दिसतो, त्याचा किली 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 आवाजही येतो. तर संस्कृत वाङ्मयातल्या पक्ष्यांच्या संदर्भांवर मी काम करायला सुरुवात केली. माझ्या दुसऱ्या PhD साठी मी तोच विषय घेतला. तर मग एका ग्रंथामध्ये त्याचं नाव खंडेंदू असं आढळलं. तर मग खंडेंदू म्हणजे काय, त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये 2 शब्द आहेत, खंड आणि इंदू. तर खंड म्हणजे काय, तुकडा. इंदू म्हणजे काय, चंद्र. म्हणजे पांढऱ्या शुभ्र चंद्राचा एखादा तुकडा ज्याच्या छातीवर असतो आणि तो मिरवतो, तो पक्षी म्हणजे खंडेंदू. मग कदाचित आता खंडेंदू हा एवढा जोडाक्षर असलेला शब्द आहे, त्या खंडेंदूचा झाला खंड्या. शॉर्ट झाला तो. तर मग अशा खूप गमती संस्कृत वाङ्मयातून आपल्याला कळतात. आणि मग असं वाटलं की संस्कृतची सुद्धा जी एक महात्म्य आहे किंवा श्लोक किंवा पूजा अर्चा या सगळ्यांपलीकडे जाऊन संस्कृतमध्ये निसर्गाच्या ज्ञानाचा सुद्धा खूप मोठा खजिना आहे. म्हणून मी त्याच्यावरती मग फोकस करायला सुरुवात केली. आणि मग अभ्यासाच्या सगळ्या कारकिर्दीत मी पुण्यामध्ये इन्फोसिस स्कॉलर या पोस्टवर काम केलं. त्याच्या अंतर्गत 2 पुस्तकं खूप महत्त्वाची प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं 650 वर्षांपूर्वीचं एक व्रतराज म्हणून
संस्कृत ग्रंथ आहे. अच्छा. तर त्या ग्रंथामधली बायोडायव्हर्सिटीवर मी काम केलं, की वेगळ्या वेगळ्या व्रतांच्या अनुषंगाने कुठल्या वनस्पतींचा रेफरन्स आलाय, कुठल्या प्राण्याचा उल्लेख आलाय, कुठल्या पक्षाचा उल्लेख आलाय आणि मग हे नोंदवत गेले आणि मग ते उल्लेख आज आपण वैज्ञानिक माहितीला किती ताडून पाहू शकतो याचा विचार केला. आणि मग त्याचा पुढचा टप्पा असा असतो, की समजा 650-700 वर्षांपूर्वी ही जैवविविधता असेल, तर त्यातली किती आज शिल्लक आहे. म्हणून मग हा जो एक कंटिन्युइटीचा विचार असतो, तो पण त्यातून आपल्याला कळतो, की काय नष्ट झालंय, काय राहिलंय आणि मग जे राहिलंय ते अजून पुढे राहण्यासाठी आपल्याला काय सकारात्मक गोष्टी करायला पाहिजेत. म्हणून मग त्यातलं घुबड या पक्ष्यावरती विशेष अभ्यास सुरू केला. त्याच्यावरती मी पुन्हा भारतातल्या 6 राज्यांमध्ये जाऊन फील्ड वर्क करून वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या ज्या लोकसमजुती आहेत, मग त्याच्यामध्ये शहरी पातळीवर असेल, ग्रामीण पातळीवर असेल आणि जनजातीय पातळीवर असेल, तिन्ही ठिकाणी मग ते कलेमधून कसं व्यक्त होतंय, लोकांच्या समजुतींमधून, परंपरांमधून कसं व्यक्त होतंय, याचे संदर्भ शोधण्याचा मी प्रयत्न करत गेले आणि आता 30 वर्ष हा अभ्यासाचा प्रवास चालूच आहे. अरे वा, छान छान. मॅडम, आता हे लिहिताना किंवा आता याच्यावर तुम्हाला कुठले गुरु किंवा कसं तुम्हाला एक प्रेरणा मिळाली, की हे या विषयावरच आपण लिहिलं पाहिजे? म्हणजे सर तर आहेच, म्हणजे विद्यापीठच तुमच्या सोबत आहे आणि ती गोष्ट चालूच आहे. पण अजून म्हणजे संस्कृतमध्येच का? किंवा त्यात मराठी, हिंदी, तुम्ही इतर गुजरातीमध्ये पण लिहिले? हो. मला असं वाटतं, की एक तर निसर्गाबद्दलच्या अभ्यासाचा जो विचार आहे, तो घरात डॉक्टर सतीश पांडेंमुळे तो वेगळ्या प्रकारे इंट्रोड्यूस झाला आणि आपलं त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. हा विषय अर्थातच फोकस झाला आणि ते आपसूक काम वाढतच गेलं. आणि मग दुसरं माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला आदर्श कोणता असं जर विचार करायचा झाला, की संस्कृतच का निवडलं किंवा संस्कृतातलं आपण ज्याला म्हणतो कालोचितपणा निवडून मांडला पाहिजे प्रत्येक पिढीने, हा विचार अधिक मनात आला. तो माझा आदर्श आहे स्वामी विवेकानंद. कारण बहुतेकांचा जसा एक आदर्श असतो तसाच शाळेच्या जीवनापासून माझ्या स्वामी विवेकानंद आवडीचा विषय होता. पुढे जाऊन अधिक अभ्यासही केला आणि सुदैवाने रामकृष्ण मिशन ही जी संस्था आहे, ज्याची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली होती. तर रामकृष्ण मिशनच्या जे प्रकाशन केंद्र आहे नागपूरला, त्यांच्या करवी सुद्धा मला खूप लिखाणाची संधी मिळाली. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या युवा संमेलनांमध्ये हा विचार मांडण्याची सुद्धा मला देशभर संधी मिळाली, देशाबाहेरही संधी मिळाली. त्यामुळे आणखीन त्याचा फरक असा झाला, की विवेकानंद आवडतात म्हणून मी बंगाली पण शिकून घेतलं. कारण मला विविध भाषा खूप आवडतात. आणि मग जर मूळ वाङ्मय आपण वाचू शकलो, जसं संस्कृत हे मुळातून वाचलं, तर समाजामधल्या खूप चुकीच्या गोष्टी या खरंच खूप निघून जातील. तसंच बंगालीतलं खूप मोठं एक पुस्तकांचं दालन हे माझ्यासाठी खुलं झालं. आणि मग निसर्गाच्या कामासाठी याचा कसा उपयोग झाला, तर घुबडाबद्दलच्या खूप चांगल्या परसेप्शन्स या बंगाली साहित्यात आहेत. म्हणजे बंगाली साहित्यामध्ये बालकवितांमध्ये घुबडाची कविता पेचार पेचानी म्हणून, तर पेचा म्हणजे बंगालीमध्ये घुबड हा शब्द आहे. तर तेव्हाही मला असं वाटलं, की जर बंगाली मुलं पेचावर पेचानी ही सुकुमार राय यांनी लिहिलेली कविता, घुबड पती पत्नीवरची कविता हसत खेळत शिकतात आणि त्याच घुबडाला माझ्या महाराष्ट्रामध्ये जर इतकं अपशकुनांमध्ये वेढलेलं असेल, तर मग मी ते वाङ्मय अनुवादित करून जे पॉझिटिव्ह आहे, जे सकारात्मक आहे, जे निसर्गासाठी उत्तम आहे आणि ज्यातून निसर्ग संवर्धनाचा विचार अधिक पोचू शकतो, मग असं आदान-प्रदान सुरू झालं. आणि म्हणून मला असं वाटतं, की विवेकानंद हा आदर्श आहेच आहे, कारण त्यांच्या बऱ्याच तुम्ही व्याख्यानांचा जर आढावा घेतला किंवा लेखन पाहिलं, तर स्वामी विवेकानंदांनी हेच सांगितलंय, की संस्कृत भाषेचा एक इतिहास असेल आणि पर्यायाने भारताचा इतिहास हा भारतीय माणसाने लिहिला पाहिजे. आजवर तुम्ही जे शिकत गेलात ते दुसऱ्यांनी तुमच्यावर थापलेल्या गोष्टी शिकत गेलात आणि त्याच्यामुळे एक मानसिक गुलामगिरीचं सुद्धा जोखड आपल्यावर असलेलं दिसतं. तर हे भारतीय माणसांनीच दूर करायला पाहिजे. आणि मग म्हणून मग आपला वाटा यात काय असू शकतो असा विचार सुरू झाला. आणि मग दुसरा त्याचा पैलू मला अजूनही असं वाटतं, की
शालेय जीवनापासून जर भारतातल्या वेगळ्या वेगळ्या प्रादेशिक भाषांचा जर आपण मुलांना परिचय करून दिला, तर माझा भारत एक आहे हो, ही हो. भावना आपोआप वाढीस लागेल. नक्की. म्हणजे मग मायभाषेचा अभिमान हवाच, पण त्याच्याबरोबर दुसऱ्या राज्याची भाषा ही सुद्धा मला कळते, मला समजून घेता येते, म्हणून मग ते राज्य मला जवळचं वाटतं. म्हणजेच तो निसर्गापर्यंत हा विचार कसा जातो, की एखादी स्पीशीज बद्दल मला कळलं, तर मला तिच्याबद्दल प्रेम वाटतं, मग ते जपावंसं वाटतं. म्हणजे मन विशाल होण्यासाठी या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात. म्हणून त्याच्यामध्ये भाषा महत्त्वाची आहे, संस्कृती महत्त्वाची आहे. त्या त्या जागेच्या परंपरा, मग लोकसाहित्यातून येणाऱ्या सुद्धा परंपरा, या कलेतून ज्या खूप छान प्रकट होतात. मग आमच्या इंडियन आऊल फेस्टिव्हलमध्ये म्हणजे भारतीय उलूक उत्सवामध्ये तुम्हाला या गोष्टींचंही प्रतिबिंब आपोआप दिसायला पाहायला लागतं. मिळतं. मग मंदिरांमध्ये वेगळ्या वेगळ्या देवदेवतांशी जोडलेले जे प्राणी पक्षी असतात, त्याच्या मागची प्रतिकात्मकता काय असेल याचा विचार मग करायला आम्ही सुरुवात केली. म्हणजे हे सगळं हळूहळू आपोआप एकात एक गुंफलेला हा प्रवास असतो. हं, हं. त्यातून साहित्यातून प्रत्यक्षाकडे, प्रत्यक्षाकडून लोकसहभागाकडे असा तो सगळा प्रवास सुरू सुरू होतो. आहे. नक्की, नक्की मॅडम. आणि आता डॉक्टरांनी मगाशी आपल्याला सांगितलं, की घुबड या पक्ष्याविषयी बऱ्याच वेळा सामान्य हो, जनतेमध्ये हो, शुभ-अशुभ अशा बऱ्याच हो, गोष्टी हो, आहेत. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा, जसं तुम्ही म्हणाला, की बरेचसे झाडपाले असतील, फुलं हो, असतील हो, किंवा इतर गोष्टी निसर्गाची आपण पूजा करतो. हो. मग त्या पूजेच्या मागे पण काहीतरी अध्यात्म आहे. तुम्ही त्या तुमच्या आहे. ह्याच्यातून सांगताय. नक्कीच आहे. नक्की कुठली एखादी घटना किंवा एखादी गोष्ट आम्हाला प्रेक्षकांना सांगाल, की त्याच्या मागे नक्की शास्त्र, त्या वस्तूंमागं, त्या पूजेमागे काय नक्की आहे? अगदी म्हणजे हं. आता आपण घुबडाचंच उदाहरण घेऊन अधिक बोलतोय. हं, हं. तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर पार्वतीचं एक रूप आहे चंडी आणि चामुंडा. तर या चामुंडेबरोबर घुबड असतं. हो. नंतर लक्ष्मीचं, खास करून धान्य लक्ष्मीचं वाहन हो, हो. हे घुबड असतं. Yes. आणि घुबडाला संस्कृतमध्ये कौशिक असा एक शब्द आहे. तर त्याच्यामुळे कौशिक वाहना किंवा कौशिक बद्दल लक्ष्मीबरोबर त्याचे उल्लेख येतात. उलूक वाहना अशा प्रकारांनी लक्ष्मीची नावं आहेत, चंडीची नावं आहेत. आणि अनेक शिल्पांमध्ये सुद्धा जी पाषाण शिल्प हो, आहेत, हो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या देवतांची जे काही चित्रणं आहेत, ती आम्ही स्वतः डॉक्युमेंट केलेली सुद्धा आहेत. आणि घुबडाबरोबरचं जे असोसिएशन आहे, मग त्याच्यामध्ये काही वेळा योगिनी पण असतात. हो. त्याच्यानंतर गेले काही वर्ष मी गौतम बुद्धांचं चरित्र आहे माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मग त्याच्यामुळे दलाई लामांच्या चरित्राकडे मी वळले माझ्या लेखन प्रवासात. स्वतः परमपावन दलाई लामांना 3 वेळा भेटण्याची संधी मला मिळाली आणि त्यांचं जे चरित्र आहे माय लँड अँड माय पीपल, ते मराठीमध्ये मीच केलेलं आहे. माझा देश माझी माणसं, ते आता 6व्या आवृत्तीत आहे. त्याच्याशिवाय दलाई लामांची आणखीन 5 पुस्तकं त्यांच्या हो, संदर्भात हो, मी हो. केली. आणि मग हा जो सगळा विचार आहे त्याच्यातून बौद्ध दर्शनाचा म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाचा विचार करणं, अभ्यास करणं हा एक माझा आणखीन आवडीचा विषय आहे. आणि मग त्या निमित्ताने मग वज्रयान जी परंपरा आहे म्हणजे बौद्ध दर्शन किंवा अच्छा. तत्वज्ञानात वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत. तर त्याच्यामध्ये वज्रयान ही एक मोठी वैचारिक परंपरा आहे. आणि मग वज्रयानी या परंपरेमध्ये त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ पण आहेत संस्कृतमध्ये. तर हो. त्याच्यामधली 2 महत्त्वाची नावं म्हणजे साधनमाला आणि निष्पन्न योगावली. अच्छा. तर ह्या ग्रंथांचा मी गेले काही वर्ष अभ्यास करते. त्याच्यावर साधनमाला या ग्रंथावरचं पुस्तकही आलेलं आहे. त्याच्यामध्ये पण मी ज्या बुद्धिस्ट डेइटीज आहेत म्हणजे बौद्ध देवता ज्या आहेत, त्या कुठल्या कुठल्या वनस्पतींबरोबर, कुठल्या प्राण्यांबरोबर, कुठल्या पक्ष्यांबरोबर त्यांचं असोसिएशन आहे, हो, हो, हो. हे मी त्या ग्रंथामध्ये मांडलं. आणि आता सध्या मी निष्पन्न योगावली या एका प्राचीन ग्रंथावरती अभ्यास करते. तर या ग्रंथाचा अभ्यास करताना मला बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा उलूकास्या म्हणजे आऊल फेस्ट म्हणजे घुबडाच्या मुखाची एक देवता आहे. म्हणजे ते मंडल यांचा अभ्यास असतो, मंडलांचा अभ्यास असतो वज्रायन तत्वज्ञान परंपरेत. तर त्याच्यामध्ये 4 दिशांचे 4 देवता आहेत. आणि त्या देवतांची मुख हो. ही कुणाचं जंबुकाचं आहे, कुणाचं सिंहाचं आहे, कुणाचं उलुकाचं आहे. उलुकाचं म्हणजे घुबडाचं. तर ही घुबडाच्या मुखाची देवता आहे आणि ती ज्ञानाचं प्रतीक आहे.
हा विचार मला महत्वाचा वाटला. आणि मग निसर्गाशी हे जी जोडणूक केलेली आहे आणि मग ही जी उलूकास्य आहे ही ज्ञानाचं प्रतीक का? आणि गंमत अशी आहे ना की हा सगळा जर आपण तत्वज्ञानाचा प्रवास पाहिला तर हिंदू, बौद्ध, जैन अशा अनेक परंपरा या कधी स्वतंत्र चालतात, कधी एकमेकात मिसळलेल्या असतात. तर त्याच्यामुळे ही जी देवाणघेवाण आहे ही सुद्धा खूप सुंदर असते. मग आता ही जर उलूकास्य बौद्ध दर्शनामध्ये ज्ञानाची देवता आहे की अंधार म्हणजे एक अज्ञानाचं प्रतीक आहे आणि त्याच्यावरती मात करायला तुम्हाला शिकवतंय. आणि मग आपण जर हिंदू धर्मामधली चामुंडेचं प्रतीक पाहिलं तर ही चामुंडा म्हणजे पार्वतीचं प्रतीक आहे. ती उलुकावर आरूढ असते. ती आपल्याला काय शिकवते तर अज्ञानावर मात करा, मनातल्या अंधारावर, अंधाऱ्या विचारांवर मात करा. आणि त्याचा आणखीन एक पैलू असा आहे की धान्यलक्ष्मी बरोबर जोडलेला आहे तो फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकते. बंगालमध्ये आज घराघरांमध्ये अशा प्रकारच्या फोटोची पूजा होते. आणि मग धान्यलक्ष्मीला अर्थात वाहन तिचं उलूक म्हणजे घुबड का तर ते उंदीर, घुशी यांचा नायनाट करतं, धान्याला वाचवतं, म्हणून तो तिचं वाहन आहे. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक आपण डॉक्टर सतीश पांडे यांच्याबरोबर बोलताना अंधश्रद्धांमागची वैज्ञानिक कारणं समजून घेतली. आता आपण थोडी तत्वज्ञानातली त्यांची प्रतीकं काय असतात हे समजून घेऊया. तर हे जे घुबड हे जे प्रतीक आहे तर त्याच्या पंखांचा, पिसांचा उडताना आवाज येत नाही. हे आपण ही वस्तुस्थिती पाहिली, त्यातलं शास्त्रीय कारण समजून घेतलं. आणि मग तत्वचिंतनामध्ये हे कसं त्यांनी इंटरप्रेट केलंय की यमदेवता जी असते ती सुद्धा पावलांची चाहूल न देता तुमच्या मागे उभी असते. जसं हे घुबड त्याच्या भक्ष्याला चाहूलही न देता झडप घालतो, तसंच यम देवता पण तुमच्या मागे उभी असते. ती कधी तुमच्यावर झडप घालेल सांगता येत नाही. म्हणून जगताना नीतीने वागा, नीतीने पैसा कमवा आणि लोकांना मदत करा. तर अशा प्रकाराने हा एक अर्थ आहे. नंतर असा एक अर्थ आहे की रात्रीच्या वेळी घुबड जागं असतं. आता रात्रीच्या वेळी घुबड जागा म्हणजे निशाचर पक्षी येतो. पण मग म्हणून जग जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा ज्ञानी माणसांनी जागं राहून विचार केला पाहिजे. आणि मग या प्रकाराने घुबडाची प्रतिमा ही पार्वती बरोबर जोडलेली आहे, चंडी बरोबर आहे, चामुंडे बरोबर आहे, उलुकास्य आता उलुकाच्या मुखाची देवता. असा हा सगळा प्रवास आपल्याला देवता आणि निसर्ग ही जोडणूक आहे. आणि अर्थातच आपले पूर्वज निश्चितच खूप ज्ञानी होते आणि लोकांपर्यंत हा विचार पोचवायचा असेल तर तो थोडासा धार्मिक कोशामध्ये आणून तो पोहोचवला तर ते जपण्याकडे कल होऊ शकतो. नक्की नक्की. अर्थात म्हणजे सण उत्सव आपले जे पारंपरिक आपण करतोय त्याच्यामध्ये या निसर्गाची पूजा असेल, प्राणी पक्ष्यांची पूजा असेल, तर त्यातून ते त्यांना माहिती नसतं, शास्त्रीय अभ्यास नसेल तर त्यांना तेवढं नसेल, पण त्यांना या माध्यमातून ते निसर्गाशी एक निष्ठा आहेत. त्यामुळे हे जीवनचक्र, जीवनशैली निश्चित हे व्यवस्थित चालू आहे. तर छान गोष्ट आहे. आता पुस्तकं तुमची नवीन आता येत आहेत, की आता पण नवीन पुस्तक तुमचं लॉन्च होणार आहे, म्हणजे प्रकाशित होत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल आता? आता जे एक नवीन आवृत्ती येते 4थी, ती झेन बुद्धिझम म्हणजे ज्या झेन कथा असतात त्या कथांचं पुस्तक आता येऊ घातलंय. नंतर जमशेदजी टाटांचं एक चरित्र मी युवक आणि या गटासाठी लिहिलेलं आहे, ते येत आहे. त्याच्यानंतर निष्पन्न योगावली हा बौद्ध ग्रंथ मी म्हटलं त्याच्यावरचंही पुस्तक आता 4 महिन्यांनी माझं लिखाण पूर्ण होईल, मग त्याच्यावर काढण्याचा विचार आहे. म्हणजे निसर्ग आहे, पक्षी प्राणी आहेत, प्लस तुम्ही एक बायोपिक म्हणजे जसं एखादं त्यांच्या जीवनचरित्रावरती पण लिहित आहे. त्या घुबडांविषयी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हे आहेत. तर लिखाणामध्ये जसं वेगळा विषय हाताळताना म्हणजे बऱ्याच वेळा असतं की आता प्रत्येकाचे विषय कोणी ऐतिहासिक लिहितं, कोणी पौराणिक गोष्टीवरती लिहितात, कोणी ह्याच्यावरती शास्त्र असेल, आता संस्कृत किंवा आता वन्यजीव प्राणी याच्यावर लिहिल्यानंतर किंवा ती लोक जी ऍक्टिव्ह म्हणजे तुमच्याकडे आकर्षित होतील किंवा तो अभ्यास करतात, मग हे लिहिताना विशेष काळजी काही संदर्भ म्हणजे असं होतं का की त्याचा विशेष अभ्यास वेगळा करावा लागतो, त्यानिमित्त तुम्हाला फिरावं लागतं, असे काही? हो, म्हणजे आता माझ्या अभ्यासाच्या दरम्यान माझा शक्यतो कटाक्ष असतो की मूळ ग्रंथ मी वाचेन. कारण खूपदा काय होतं ना की दुय्यम किंवा तिहेरी प्रकारच्या अर्थ लावलेले ग्रंथ तुम्ही घेतलेत
तर त्याच्यामध्ये अर्थ हा खूप गाळला जातो किंवा चुकीचा पोचला जातो. म्हणून मूळ ग्रंथ हा आपण स्वतः पाहायचा, त्याचा अर्थ आपण लावायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या वेगळ्या कोश उपलब्ध असतात. काही सिनियर माणसं अजूनही आपल्या आसपास असतात, जे आपले गुरु असतात, त्यांच्याशी जाऊन बोलता येतं. आणि त्याच्या पुढे जाऊन माझा प्रत्येक वेळी हा आग्रह असतो की निसर्गाबद्दल लिहिताना प्राणी, पक्षी किंवा वृक्ष, वेगळे वेगळे गवतांचे प्रकार असतील, कशाबद्दलही लिहिताना त्याला वैज्ञानिक निकषांवर ते आपण किती ताडून पाहू शकतो हा विचार केला ना, तर त्या निमित्ताने वाङ्मयामध्ये काहीतरी भर पडते. नाहीतर मग काय होतं ना, की 10-12 गोष्टी एकत्र करून मी काहीतरी नवीन पुस्तक लिहिलं, त्याला अर्थ नाहीये. त्यामुळे काहीतरी नवीन अशी भर घालायची असेल साहित्यात, तर आज ही गरज आहे की मूळ साहित्य तुम्ही स्वतः वाचा, ते ताडून पहा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत तटस्थपणे. आणि प्रत्येक वेळी आग्रह करण्याची गरज नाही की हे माझ्याकडे होतच. समजा ते नसलं तरी दुसऱ्या 10 गोष्टी आहेत ना. तर त्याच्यामुळे जे सकारात्मक आहे, जे उत्तम आहे आणि खास करून आता ह्याच्यानंतरच्या बदलत्या काळामध्ये निसर्गाला हानिकारक ठरणाऱ्या प्रथांमध्ये जे खरंच खूप गरजेचं आहे निसर्ग वाचवण्यासाठी, ते सांगणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि एक साहित्याबद्दल आपण बोलतोय म्हणून एक माझे खूप आवडीचे एक प्रसंग आहे माझ्या वाचनात आलेला, की ॲलिस बोनेर नावाच्या एक स्विस शिल्पकार होत्या, चित्रकार होत्या, विचारवंत होत्या आणि त्या म्हणजे इतक्या विदेशातून येऊन सुद्धा 42 वर्ष वाराणसीमध्ये राहिल्या. आणि ज्या घरात त्या राहिल्या तिथे आज विदेशी विद्यार्थ्यांसाठी भारत विद्येचा अभ्यास करणाऱ्या म्हणजे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तिथे राहण्याची पण सोय केली गेलेली आहे. तर ह्या ज्या ॲलिस बोनेर होत्या यांनी आपल्या भारतातल्या मंदिरांवर खूप लिखाण केलेलं आहे. मंदिरांचं स्थापत्य, मंदिरांमधली शिल्प. तर यांचं चरित्र मी मराठीमध्ये केलेलं आहे. संदर्भ खूप अपुरे होते, त्यामुळे खूप गोष्टी एकत्र करून ते लिहायला लागलं. तर त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या लिखाणाचं असं सलग काही उपलब्ध नाही. त्यांनी स्वतःचं चरित्र असं काही लिहिलं नाहीये. त्यांची पत्र आणि डायरी उपलब्ध आहे, की जी अर्धी इंग्लिशमध्ये, अर्धी जर्मनमध्ये. तर त्यांच्या लिखाणामध्ये एक असा मला खूप माझ्या म्हणजे मनाला भिडला, की साहित्याबद्दलचा किंवा अक्षरांबद्दलचा दृष्टिकोन हा किती सुंदर असू शकतो. त्यांची रवींद्रनाथ ठाकूरांशी भेट झाली आणि कलकत्त्यामध्ये त्या त्यांना भेटायला गेल्या होत्या. तर गुरुदेव रवींद्रनाथ तेव्हा काहीतरी लिहित होते आणि त्यांनी त्यांना एक थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि त्या थांबल्या, त्या बघत होत्या. आणि मग त्यांनी समोर मेजावरती लिखाण केलेला कागद गुरुदेवांनी ठेवला आणि ॲलिस बोनेर त्या कागदाकडे बघत होत्या. आणि त्या कागदामध्ये त्या ओळींच्या मध्ये त्यांना कुठेतरी एखाद्या प्राण्याचं तोंड दिसत होतं, एखाद्या पक्ष्याचं तोंड दिसत होतं. तर त्यांना कुतूहल वाटलं आणि त्यांनी गुरुदेवांना विचारलं, की तुम्ही लिहिताय पण हे मध्ये मध्ये चित्र कसली आहेत? तेव्हा गुरुदेवांनी उत्तर दिलं, की मी जेव्हा लिहितो, अक्षर लिहितो, तेव्हा तो सरस्वतीचा आविष्कार असतो. ते अक्षर चुकलं असं मला वाटतं, कारण ते मला तिथे अपेक्षित नसतं, पण लिहिता लिहिता एखादी चूक होते. पण तो सरस्वतीचा आविष्कार आहे आणि तो चुकून का होईना तो माझ्या हातून उठलाय. त्यामुळे मी त्याला असं खरडून टाकत नाही किंवा खोडून टाकत नाही. मी माझं वाक्य पूर्ण करतो आणि त्या चुकलेल्या अक्षरामध्ये मला कुठला प्राणी आणि पक्षी दिसतो त्याचं मी चित्र रेखाटून ठेवतो, म्हणजे जेणेकरून त्या अक्षराचा अपमान होत नाही. तर ही जी साहित्याकडे बघण्याची, वाङ्मयाकडे बघण्याची संवेदनशीलता आहे, तर ती मला खूप भावली. आणि म्हणून बंगाली साहित्य मला खूप आवडतं. इनफॅक्ट जसं पांडे सर म्हणले, की आयुष्य इतकं कमी असतं, मला प्रत्येक वेळी असं वाटतं, की भारत इतका छान देश आहे, इतक्या भाषा तिथे आहेत, लेखी भाषा आहेत, बोली भाषा आहेत. हे सगळं शिकायला एवढा अवधी नाहीये. नाहीतर मी भारतातल्या आणखीनही खूप भाषा शिकून घेतल्या असत्या. या औल फेस्टिवल जे तुम्ही घेता इकडे पिंगोरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे देश परदेशातील लोक येतात. भरपूर चांगला त्याला मीडियाही तुम्हाला सपोर्ट करतो. गावकरी तेवढेच त्याला मदत करतात, सहकार्य करतात. पण ह्या सगळ्या गोष्टीचा काही फायदा म्हणजे त्यातून काही रिझल्ट आपण जे म्हणतो
तो आपल्या जनसामान्य शेतकरी किंवा इतर गावकऱ्यांकडे काय दिसतो का? तुम्हाला काय असं जाणवलं का याच्यामध्ये? निश्चितच. कारण आता 6वं वर्ष आहे भारतीय उलूक उत्सवाचं. आणि आम्ही जेव्हा इथे कामाला सुरुवात केली, लिखाणाला सुरुवात केली, त्यामुळे जी अधेमध्ये आमची किंवा आमच्या सगळ्या मित्रमंडळींची व्याख्यानं व्हायची, त्यातून निसर्ग संवर्धनाचा, संरक्षणाचा विचार तर जायचाच. बरोबर. पण मग भारतीय उलूक उत्सव असं जे घुबडाबद्दलचं विशेष काम सुरू केलं, तर त्यावेळी सुरुवातीला असंच पहिल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच दिसायचं, हां. घुबड कुठून काढलं? बरोबर. आणि मग हळू-हळू त्याच्याबद्दलची माहिती, मग जसं मी म्हटलं, की देवतांची चित्र त्यांना दाखवल्यानंतर मनात एक जे भीती असायची, की घुबडाला बघायचं नाही किंवा अवलक्षणी पाखरू आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. हे थोडंसं महिलांमध्ये कमी झाल्याचं मला थोडं-थोडं जाणवायला लागलं. आणि मग घुबडाबद्दल आपल्या परिसरातल्या सगळ्या मंडळींचं, गावकऱ्यांचं मत काय असू शकतं? याच्यासाठी आम्ही काही महिन्यांपूर्वी एक वेगळा उपक्रम राबवला, की एकतर निमित्त असं होतं, की आमचं हे जे ग्रामीण केंद्र आहे, म्हणजे इला फाउंडेशनला काम करायला सुरुवात करून आता 27 वर्ष झालीच आहेत. पण या ग्रामीण केंद्राला 10 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि इला फाउंडेशनची एवढी वर्ष आणि गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, मध्य प्रदेशात सुद्धा आपले जे पक्षीशास्त्राचे कोर्स राबवले जात आहेत. अशा सगळ्यांचं एक आपण काहीतरी म्हटलं उपक्रम साजरा करूया. तर आम्ही पिंगोरी परिसरामध्ये एक असं वेगळं अनोखं इलेक्शन, निवडणूक घ्यायचं आम्ही ठरवलं. आणि मग ह्या निवडणुकीसाठी म्हणजे विषय काय होता, की आपलं जे गाव आहे, त्या गावाची मानचिन्ह असली पाहिजेत, निसर्ग मानचिन्ह. म्हणजे जसं भारत देशाचा म्हणजे राष्ट्रीय पक्षी मोर असतो, तर त्या पद्धतीने गावची निसर्ग मानचिन्ह आपण बघूया. म्हणून याची आम्ही आखणी केली. गावातले सुद्धा जे सन्माननीय सदस्य आहेत, सरपंच आहेत, अन्य सगळी मंडळी आहेत, ती सुद्धा आमच्या मीटिंगला होती. आणि मग आम्ही असं ठरवलं, की शाळेमध्ये हा उपक्रम आपण शाळेतून सुरू करायचा आणि आपल्या सदस्यांची, उमेदवारांची माहिती ही शाळेतल्या मुलांनीच दिली पाहिजे. मग म्हणून आम्ही चंद्रगट आणि सूर्यगट असे 2 गट केले. आणि याच्यामध्ये एक झाड, एक सस्तन प्राणी आणि एक पक्षी अशी त्याच्यामध्ये निवडणे. त्याच्यामध्ये चिंचेचं झाड होतं, वडाचं झाड होतं, तितीर पक्षी होता, मॉर्टल वूड आऊल म्हणजे घुबड होतं, घुबडाची एक प्रजाती आहे ती. आणि त्याच्याशिवाय तित्तीर होता आणि चिंकारा. या अशा सगळ्यांची निवड केली. आणि ह्या प्रत्येकाचं स्थान निसर्गामध्ये महत्वाचंच आहे. आणि चिंच असो, वड असो, प्रत्येकाचं एक सांस्कृतिक वलय आणि ॲग्रो इकॉनॉमिक ज्याला इम्पॉर्टन्स म्हणू शकतो, तो सुद्धा महत्वाचा असतो, की चिंचेतून उत्पन्न मिळतं आणि वडाला एक सांस्कृतिक महत्व आहे. तर असे सर्व पैलू प्रत्येक प्राणी, पक्षाचे आणि झाडाचे आपल्याला सांगता येतील, कारण दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ पाहिजेत. तर त्याच्यामुळे ही माहिती आमच्या इला फाउंडेशनच्या मित्रमंडळींनी शाळांमध्ये जाऊन सांगितली. आणि शाळांमध्येच हे 2 गट केले, चंद्रगट आणि सूर्यगट. आणि मग मुलांना पण ह्या सगळ्याची खूप मजा यायला लागली. आणि मग मुलांनीच त्याचे फलक तयार केले, गावामध्ये रॅली काढल्या, आपापल्या उमेदवारांची, आपापल्या पॅनेलची माहिती दिली. आणि मग आम्ही याचं इलेक्शनचा दिवसही ठरवला होता. त्याच्या मतपत्रिका पण आम्ही तयार केलेल्या होत्या. गावातल्या वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी, मंदिरांमध्ये किंवा शाळांमध्ये आमचे बूथ होते. तिथे सर्वांनी येऊन अत्यंत उत्स्फूर्त 100% मतदान केलेलं आहे. गावातली जी माणसं त्या निमित्ताने काही कामानिमित्ताने शहरात काम करत होती किंवा गावाला गेली होती, त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली होती, जिथे नेटवर्क मिळालं तिथे. तर अशा पद्धतीने या इलेक्शनला 100% मतदान झालं. आणि त्यातून पक्षांमध्ये गावचं मानचिन्ह हे घुबड पक्षाला निवडलं गेलं. म्हणजे असं लक्षात आलं, की आपण जे घुबडाचं महत्व किंवा शेतकऱ्यांचा मित्रपक्षी आहे, ते काही अपशकुनी पाखरू नाहीये, निसर्गामध्ये निशाचर आहे, त्याचं स्थान आहे, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काहीतरी उपयोग होतोय, हे त्या निमित्ताने आम्हाला लक्षात आलं. आनंदही वाटला आणि गावकऱ्यांनी सपोर्टही खूप छान केला.
आणि मग याच्यात सुद्धा आमच्या इलेक्शनसाठी ही इयत्ता 4थी पासूनची सर्व मुलं, सर्व पालक, सर्व आजी आजोबा हे त्याच्यामध्ये अंतर्भूत होते. त्यामुळे सगळ्यांनी येऊन उत्साहाने मतदान केलं आणि एका ठिकाणी असं गमतशीर झालं की मंदिरात आम्ही एका वाडीमध्ये आमचा बूथ तयार करत होतो, तेव्हा त्या मंदिरात बसलेले, कठड्यावर बसले होते ते आजोबा खूप चिंतेत पडले होते. आम्हाला ते असं जाणवत होतं की ह्यांना काहीतरी बोलायचंय. मग ते शेवटी आले बोलायला. ते म्हणले की मी आता गेल्या आठवडाभर ऐकतोय सगळं इलेक्शनचं आहे, मला पण मतदान करायचंय, पण माझा एक प्रॉब्लेम झालाय. म्हणलं आजोबा काय झालंय? तर ते म्हणले माझं आधार कार्ड इथं नाहीये, तिकडे मुलाकडे आहे. आता म्हणजे मी कसं करायचं? आम्ही त्यांना सांगितलं आमचं इलेक्शन हे खूप वेगळं आहे, त्यामुळे आमच्या इलेक्शनसाठी आधार कार्ड नसलं तुमच्याकडे तरी आम्हाला चालणार आहे, त्यामुळे तुम्ही जरूर मतदानाला या. तर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद हा निसर्गाप्रती जो आम्हाला बघायला मिळाला या गावामध्ये आमच्या, त्यांनी खूप अर्थातच आनंद वाटला. एक जनजागृती झाली. मला वाटतं असे इलेक्शन प्रत्येक गावागावात व्हायला पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे बाकीचे इलेक्शन आता हल्ली बघतो आपण राजकारणासाठी, खुर्च्यांसाठी, त्या याच्यासाठी होतं, पण निसर्गासाठी इलेक्शन होणं, मला वाटतं इला फाउंडेशनचा हा प्रयोग पहिलाच असेल. आणि असा प्रयोग मला वाटतं तुमच्या मार्फत सगळं महाराष्ट्रभर, जगभर जावा, भारतात सगळीकडे जावा, भारतातल्या इतर राज्यांमध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रातल्या पोहोचला तर हे खूपच एक निसर्गासाठी स्वागतार्ह पाऊल आहे. त्या निमित्ताने प्रत्येक घरातल्या वयोगट म्हणजे लहान मुलापासून आजोबांपर्यंत इन्व्हॉल्व होते आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला. म्हणजे साहजिक फक्त इलेक्शन वोटिंग पुरतं न ठेवता त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ते समोर आणलं. ही गोष्ट खरी तर वाखाणण्याजोगी आहे. खूप छान वाटलं मॅडम. म्हणजे डॉक्टर पांडे, तुम्ही दोन्ही सहकुटुंब आणि तुमचा सर्व मित्र परिवार किंवा इतर सगळे सदस्य आज या खूप म्हणजे उजाड रानावरती तुम्ही नंदनवन उभं केलंय, ते काही सोपी गोष्ट नाहीये. आणि या सगळ्या कार्यक्रमाला खरं तर म्हणजे मी नेहमी येत असतो कार्यक्रमाला, मागच्या वर्षी आलतो, पुढेही येणार आहे. आणि आमच्या या कला भ्रमंती टीमकडनं तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमचं काम मोठं व्हावं. आमच्याही काही मदत लागली आम्ही नक्की करू. निश्चितच. धन्यवाद ताई. कायमच स्वागत आहे. हो हो हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आता खरं तर खूप लोक आहेत या गोष्टी मागे, म्हणजे भरपूर लोकांचं सहकार्य, तसंच आपले जहेद आहेत आणि त्यांनी खूप त्यांचं याच्यामध्ये मदत आहे या सगळ्या फाउंडेशन मध्ये. सतीश सरांबरोबर तेही त्या ताकदीने मदत करतायत. तर सर तुम्ही नक्की कुठले आहात आणि याच्यामध्ये नक्की जॉईन कधी झाला? सर मी मूळचा वाल्ह्याचा आहे आणि साधारण 2012 पासून मी सर्पमित्र म्हणून काम करायचो. तर सर्पमित्र म्हणून काम करत असताना आजूबाजूचे प्राणी पक्षी यांची फोटोग्राफी करणं, यांच्यावर लक्ष ठेवणं अशी आवड होती. आणि साधारण 2014ला कुमार काकांच्या सोबत ओळख झाली. कुमार काका माझ्या वडिलांचे वर्गमित्रच असल्यामुळं एकदा वडिलांची भेट झाली त्यांची आणि त्यांनी म्हटले काय पोरगा काहीतरी येड्यासारखं करतंय, साप धरत फिरत असतं किंवा काय. तर मग खरं तर कुमार काकांचं रोल यात खूप महत्वाचं होतं की त्यांनी उलट माझ्या वडिलांना समजवलं की हे काम का महत्वाचं आहे, रेस्क्यू काय प्रकारचं काम आहे आणि मुलगा तुझा ऍटलिस्ट काहीतरी चुकीचं करत नाहीये, चांगल्याच मार्गाला आहे आणि त्याला माझ्याशी भेट घालून दे आणि मग आपण बघूयात पुढे काय करायचं कसं. मग त्या निमित्ताने माझी पांडे सरांशी ओळख झाली आणि काम काय करायचं हे तर सर्पमित्र असल्यामुळे क्लिअर होतं, पण ते काम कसं करायचं, कम्युनिटी पर्यंत कसं घेऊन जायचं, त्याचं स्पेक्ट्रम कसं वाढवायचं, ह्या कामाचं जे मार्गदर्शन आणि जी प्रेरणा आहे ती पांडे सरांच्यामुळे मिळाली. आणि साधारण 2014-15 पासून इला हॅबिटॅट सोबत, इला फाउंडेशन सोबतच माझं काम सुरू झालं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे बरीच लोक अशी म्हणजे कुठेतरी आवड तुम्हाला पाहिजे, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि कोणीतरी आजूबाजूचा परिसर. आता सर आता औल फेस्टिवल आता हे 6वं वर्ष मला वाटतं. पहिलं वर्ष 2018ला काहीतरी सुरू केलं. मग ती मलाही म्हणजे पेपर मधूनच मी ऐकलं होतं पहिलं, कुमार सरांनी मला गोष्टी पाठवल्या होत्या. तर ते पहिलं फेस्टिवलचं नियोजन कसं झालं, नक्की त्यातून काय तुम्ही प्लॅनिंग केलं होतं त्या काळात? पहिल्या फेस्टिवलच्या नियोजनाच्या वेळेस मला वाटतं सर त्याच्या अगोदर एक इंटरनॅशनल आउल कॉन्फरन्सला जाऊन आले होते. तर तिथून त्यांच्या ती कल्पना डोक्यात स्ट्राईक झाली. मला वाटतं कॅलिफोर्नियामध्ये एक असं आउल फेस्टिवल भरवलं जातं. तर सरांच्या डोक्यात आलं की आपल्याकडे एवढ्या प्रजाती आहेत, त्याच्या बाबतीत काम करायची एवढी मोठी गरज आहे, कारण घुबड हा दुर्लक्षित पक्षी आहे, आपल्याकडं अपशकुनी किंवा त्याला त्या प्रकारे मानलं जातं. तर तिथून ती कन्सेप्ट सरांच्या डोक्यात क्लिक झाली की आपण हे मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. मग त्याच्यानंतर 2017च्या एंड पासून आमची त्याची खरं तर तयारी सुरू झाली की काय करता येईल, काय गोष्टी राबवता येतील, मग शाळांपर्यंत कसं पोहोचता येईल. मग शाळांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश हा होता
की शाळेतली जी मुलं आहेत, एक मुलापर्यंत तुम्ही पोहोचला तर एक फॅमिलीपर्यंत तुम्ही पोहोचता. साधारण एका मुलाच्या माध्यमातून तुम्ही 5-6 वेगवेगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता. बरं, ही येणारी पिढी तीच आहे, तरुण पिढी जी आहे, शाळेतली येणारी मुलं आहेत, त्यांच्या थ्रू आपण कन्झर्वेशनचा मेसेज गेल्यामुळं त्यांचे निबंध असतील, छोट्या छोट्या कलाकृती असतील, त्यांच्या वेगवेगळ्या काही आर्ट फॉर्म्स वेगवेगळ्या असतील, नाटिका असतील, तर ह्या निमित्तानं त्यांचं पार्टिसिपेशन घ्यायची अशी कल्पना सुचली. त्याच्या पाठीमागे उद्देश असा होता, जेवढ्या शाळांपर्यंत आपण पोहोचू तेवढ्या फॅमिलीज पर्यंत, तेवढ्या गावांपर्यंत आपण पोहोचू शकू. आणि त्याच्यासोबतच ती मुलं त्या घुबडावरती काहीतरी सर्च करतील आणि ह्या फेस्टिवलमध्ये त्यांचाही काहीतरी स्टेक लागेल. म्हणजे ह्या महोत्सवामध्ये मी घुबडांच्यावरती एक चित्र काढलंय, माझं चित्र तिथे लागलंय आणि ते चित्र काढायच्या निमित्ताने तो विद्यार्थी त्या घुबडाच्या बाबतीत जाऊन सर्च करेल, म्हणजे शास्त्रीय माहिती घेईल, त्याच्या बाबतीत काहीतरी त्याच्या विचार करेल, काही वाचन करेल आणि त्या निमित्ताने आपला हा कन्झर्वेशनचा मेसेज हा खूप वाईड स्पेक्ट्रम मध्ये सगळ्यापर्यंत पोहोचू शकतो. हा आमचा मूळ उद्देश होता. आणि मला वाटतं 2018चं फेस्टिवलच्या 3 महिने आधीपासून आम्ही शाळांपर्यंत कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला मनात भीती होती की शाळा काय प्रकारे रिस्पॉन्स करतील, कारण माहिती नव्हतं, घुबड आधीच अपशकुनी आहे, काही गोष्टी मुलं ऍक्सेप्ट करतील का नाही. पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला. पहिल्या वर्षी आम्ही साधारण पुरंदर, बारामती, दौंड, वेल्हा, मावळ, मुळशी, मला वाटतं जुन्नर अशा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पोहोचलो. काही कोल्हापूर झाल्यानंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमधून आपल्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि अभूतपूर्व असा पहिल्या आऊल फेस्टिवलचा परफॉर्मन्स होता. आणि त्याच्यात अगदी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मेहंदी सारखी जी गोष्ट असेल किंवा टॅटू सारखी, एक टॅटू तुम्ही सर काढल्याच्या नंतर साधारण एक मेहंदी 7-8 दिवस ती त्या मुलीच्या किंवा मुलाच्या हातात राहते, तर टॅटू 2-3 दिवस राहतो. तर त्या निमित्तानं सगळं काम करताना तिला घुबड परत परत रिमाइंड होत राहतं की बाबा हे घुबड आपण काढून घेतलंय म्हणून. आणि लोकही विचारतात, म्हणजे साधारण घुबडाची मेहंदी हातावर कोणी काढत नाही, बाबा तू का काढली मेहंदी. कम्युनिटी मधनं एखादा माणूस विचारला, तो पोरगा सांगतो, अरे काही नाही, अंधश्रद्धा वगैरे काही नाही, घुबड लक्ष्मीचं वाहन आहे, हे आम्ही इला फाउंडेशनला जाऊन शिकलोय. त्यांचे कार्यकर्ते आम्हाला शाळेत सांगायला आले होते. आणि ह्या निमित्ताने तो मेसेज जो आहे तो खूप मोठ्या लेवलवरती प्रसार व्हायला मदत झाली. त्याच्यानंतर ज्यावेळेस 2019चा आऊल फेस्टिवल झाला, मला वाटतं जवळपास 20 ते 22 देशांमधले वेगवेगळे डेलिगेट्स इंटरनॅशनल कॉन्फरन्स थ्रू आणि आऊल फेस्टिवलला आले. हाही एक मोठा ग्रँड सक्सेस होता. आणि त्यांच्यासाठी, म्हणजे परदेशातून आलेल्या लोकांसाठी 5-5, 6-6 हजार मुलं एका वेळेस ह्या ठिकाणी बघणं हे त्यांच्यासाठी खूप शॉकिंग होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलवर आपण काम करतोय, एवढं पोहोचू शकतोय, ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याचं स्पेक्ट्रम 6व्या वर्षी, जवळपास हा 6वा आऊल फेस्टिवल आहे. तर ह्या वर्षी जर त्याचं स्पेक्ट्रम आपण बघू तर अगदी नागालँड असेल, त्रिपुरा असेल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, मला वाटतं केरळ, गोवा, मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्राचे काही रिजन्स, अगदी हरियाणा इथपासून आपल्याकडे कलाकृती आलेल्या आहेत. मग ह्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि ह्या आऊलची थीम एवढ्या लोकांच्या पर्यंत एवढं त्याचं वाईड आपण घेऊन जाऊ शकलो, हा याचा खूप मोठा सक्सेस आहे असं मला वाटतंय. आणि फक्त तिथून कलाकृती झाल्या नाहीत, तर आपला हा कन्झर्वेशनचा मेसेजही तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे साधारण 2018च्या आधी कधी घुबडाला शकुनी म्हणायची अशी आमच्याकडे पद्धत नव्हती, पण आता दिवाळीच्या आपण बघतो लक्ष्मीपूजनामध्येही लोक घुबडाचं नाव घेतात, किंवा घुबड एक विद्वत्तेचं किंवा विजडमचं प्रतीक आहे, ही एक कल्पना आपल्याकडे आता रुजायला लागली. आणि काही लोक कॉमनली तुम्ही बघाल घुबडाच्या प्रिंटच्या अगदी लोक साड्या घालतायत, काही पिशव्या घेतायत. एवढ्या ह्याच्यापर्यंत आपण त्या घुबडाचं अपशकुनी पण म्हणा तर हे कमी करू शकलो, किंवा हा जो गैरसमज, अंधश्रद्धा होती ती आपण कमी करू शकलो. हा आपला खूप मोठा सक्सेस आहे. नाही, खरंच त्या निमित्ताने काय होतं, घुबड म्हणजे जो मूळ उद्देश आपला संवर्धनाचा, प्रजाती वाढवण्याचा, किंवा त्याला लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा, एक्झॅक्टली तुमचा मूळ उद्देश सुरू होतोय. तर आता फेस्टिवल सुरू होते, तर प्रेक्षकांना तुम्ही काय अनुभव, आता फेस्टिवल सुरू होणार आहे, तर प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी सगळ्यांना फेस्टिवलमध्ये सहभागी व्हायचं आवाहन करतो, कारण ह्या वर्षी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी, अगदी भारतभरातल्या कार्यकर्त्यांनी सगळीकडून खूप मेहनत घेतलेली आहे. आणि फेस्टिवलच्या निमित्ताने निसर्गप्रेमींसाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची, अनुभवण्याची इथं पर्वणीच सगळ्या लोकांना असणार आहे. आणि गेले 5ही फेस्टिवल आम्ही 2 दिवसाचे घेतले होते. ह्या वर्षी एवढा वाढता प्रतिसाद, किंवा जवळपास 200च्या आसपास आता शाळा झाल्यात, त्या सगळ्यांचा वाढता प्रतिसाद बघून यावर्षी आम्ही 3 दिवसाचा फेस्टिवल ठेवतोय, ज्याचा एक लास्ट दिवस विकेंड मध्ये येतोय. कदाचित अजून रिस्पॉन्स मिळाला तर तो शनिवारचा रविवारी 4थ्या दिवशीही जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी एकदा तरी एक दिवस तरी या फेस्टिवलला भेट द्यावी.
धन्यवाद सर, खूप छान Yes. माहिती दिली. थँक्यू. आणि नक्कीच फेस्टिवल मध्ये आम्ही येऊ आणि आपला चांगल्याच कलाकृतींचा आनंद घेऊ. येस सर, धन्यवाद थँक्यू. नमस्कार. खरं तर पांडे सरांसोबत किंवा त्यांच्या फॅमिली सोबत भरपूर लोक जोडलेली आहेत. म्हणजे बरं, तुम्ही आता विविध फोटोग्राफर असतील, वन्यजीव अभ्यासक असतील, समीक्षक असतील, फोटोग्राफर आहेत किंवा इतर पक्षीतज्ञ आहेत. त्यासोबत आमचे पिंगोरी गावचे शिंदे सर आहेत आता, आणि ते प्राध्यापक आहेत. तर पिंगोरी गावामध्ये इला फाउंडेशनची स्थापना जवळजवळ 11 बरीच वर्ष झालेली आहे आणि हे नंदनवन इथे फुलवलेलं आहे. तर पिंगोरी गावाचं महत्व ऑटोमॅटिकली वाढलेलं आहे, की हे एक ओळख तयार झालेली आहे. तर त्याविषयी काय भावना आहेत आपल्या? नमस्ते. पहिलं जे पहिल्यापासून जर बघितलं तर पिंगोरी गाव जर आपण पाहिलं तर अगदी पानिपतच्या युद्धापासून जे जवान किंवा आपण म्हणू त्याच्यामध्ये पिंगोरी गावाचा इतिहास जुना आहे. अगदी पानिपतपर्यंत पिंगोरी गावातील शिंदे सरदार त्या ठिकाणी गेले होते आणि तीच पुढं चालू राहिली. अगदी दुसऱ्या महायुद्धात वगैरे सुद्धा पिंगोरी गावातील जवानांनी त्या ठिकाणी कार्य केलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग अगदी शांती शिनेमध्ये आणि कारगिलमध्ये सुद्धा गावातील 2 जवान, एक रमेश शिंदे आणि कारगिलमध्ये एक शंकर शिंदे, हे 2 जवान त्या ठिकाणी हुतात्मा झाले होते. अशी गावाची पार्श्वभूमी आहे. कुठलीही अशी फौजमध्ये भरतीची अशी जाहिरात जरी निघाली तरी गावामधून गाड्याच्या गाड्या भरून जातात. म्हणजे मुलं जातात त्या ठिकाणी भरतीला. अशी अजून सुद्धा ती हे आहेच. म्हणजे एक आता त्याच्यामध्ये आणखीन वाढ झाली अशी की एक 12 वर्षापूर्वी एक दुष्काळ पडला होता आणि त्या काळामध्ये मग गावातले एक समाजसुधारक आहेत बाबा शिंदे, त्यांच्या साहाय्याने मी पण त्यांच्याबरोबर काम करत होतो. आम्ही दगडूशेठच्या साहाय्याने गावातला गाळ वगैरे काढला, सगळं केलं. आणि त्याच्यानंतर त्याच काळामध्ये गावामध्ये सतीश पांडे सर हे गावामध्ये येत होते. त्याच्या आधी सुद्धा येत होते, परंतु काय गावामध्ये एक माणूस येतोय, काहीतरी गावातून निरीक्षण करतोय, गावातून निघून जातोय, आम्हाला एवढी काय आम्ही त्याची चौकशी त्यांची कधी केली नव्हती. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी इथं इला हॅबिटॅटची स्थापना झाली आणि पांडे सरांची ओळख झाली आणि तिथनं पुढं मग जसं आम्हाला गावाचा अभिमान आहे, आमच्या जवानांचा अभिमान आहे, तसाच एक गावाचा आणखीन एक अभिमान या ठिकाणी आम्हाला ठरला. आमच्या गावामध्ये इला फाउंडेशनची स्थापना झाली, इला हॅबिटॅट या ठिकाणी निर्माण झालं आणि सतीश पांडे आणि सुरुचिताई हे आमच्या गावाच्या सुद्धा ह्या ग्रामस्थ या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेले आहेत. ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आता सांगायचं म्हटलं तर कसं, गावामध्ये पहिल्यांदा सगळीकडे आपल्याकडं चूल वगैरे असायचं, बऱ्यापैकी सरपण वगैरे हे चालायचं, शिकाऱ्या वगैरे गावामध्ये चालायच्या. आणि एवढं जे पर्यावरणाचं महत्व किंवा जी जैवविविधता आहे ह्याचं महत्व एवढ्या गावामध्ये नव्हतं. परंतु पांडे सर आल्यापासून हे पर्यावरण संवर्धन किती महत्वाचं आहे हे गावाला सुद्धा कळायला लागलं. अगदी शिकाऱ्या वगैरे थांबल्या, बऱ्यापैकी जी जंगलतोड होती ती पण थांबली. आणि अगदी सतीश पांडे सरांच्या बरोबर आम्ही गावामध्ये रस्त्याच्या कडेने वगैरे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि आता ती झाडं आपण पाहू शकतो. अतिशय मोठी मोठी वड, पिंपळाची, निंबाची, चिंचेची अशी झाडं मोठी झालेली आहेत रस्त्याच्या कडेने वगैरे गावामध्ये सुद्धा. आणि चांगल्या प्रकारे परत एक हिरवळ ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीने ही कामं चालूच होती. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता माहिती आहे, आता ह्या महिन्यामध्ये आपण ह्या ठिकाणी उलूक महोत्सव साजरा करतोय. मग हे जे घुबड असेल, आता पहिल्यांदा घुबड म्हणजे वगैरे कसं रात्रीचं एखाद्या चिंचेच्या झाडावर आहे, त्या झाडाखालनं जाताना भीती वाटायची, ते घुबड बघितल्यानंतर भीती वाटायची. पण आता ते घुबड आपल्याला दिसलं की आपण एकदम उत्सुक, म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा एकदम उत्साहाने त्याकडे बघतात आणि त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती आपल्याला घेता येईल का ह्याची त्या ठिकाणी ते चौकशी करत असतात. अगदी पांडे सरांच्याकडे सुद्धा ह्या ठिकाणी विद्यार्थी वगैरे येतात, ते सांगतात ह्या झाडावर आम्ही पाहिलं वगैरे. आणि अशा पद्धतीने घुबडावर असणारे सगळे जे गैरसमज आहेत त्या सगळे आता ह्या ठिकाणी नाहीसे झालेले आहेत. सर मध्ये आता कसं की इलेक्शनचं वारा आहे सगळीकडे. हा, हा. म्हणजे मधल्या काळात असं झालं की पिंगोरी गावामध्ये एक इलेक्शन घेतलं, एक वेगळं इलेक्शन की जे भारतामध्ये नसेल झालं मला वाटतं, की घुबड, पक्षी, प्राणी यांच्याविषयी एक जनजागृती करण्यासाठी एक इलेक्शन घेतलं होतं, म्हणजे एक मतदान घेतलं होतं प्रत्येकाचं. ते नक्की काय घटना होती ती? मग ते सुद्धा एक खूप सांगायला खूप अभिमानास्पद बाब आहे ती सुद्धा. असं इलेक्शन म्हटल्यानंतर आपण बघतो इथं राजकारणाचं सगळं अगदी त्याच्यापेक्षा वेगळं असं त्या ठिकाणी इलेक्शन निवडणूक गावामध्ये झाली होती. एक संकल्पना साहजिकच अशी गावामध्ये आली की आता सगळं आहे, मग गावाचं असलं प्रत्येक आपल्याला माहिती आहे, आपल्या देशाचं
प्रतीक आपण एखादं वनस्पती असते, पक्षी असतो, प्राणी असतो, राज्याचं असतं तसं आपल्या गावाचं पण असावं अशी एक भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्याला मग काय करावं त्यासाठी, तर संपूर्ण गावातून एक निवडणूक घेण्यात आली. 2 पॅनल उभे राहिले, 2 पॅनल उभे केले. मग गावामध्ये असणाऱ्या महत्वाच्या ज्या वनस्पती आहेत, मग त्याच्यामध्ये गावामध्ये बऱ्यापैकी वडाचं झाड, गावामध्ये प्रवेश करतानाच 2 वडाची झाडं आहेत. आणि वटवृक्ष आपल्याला माहिती आहे संपूर्ण आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजला जातो. आणि गावाचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, गावामध्ये चिंचेची झाडं सुद्धा खूप आहेत. आणि ह्याच्यावरच आपल्याला बघतो आपण वेगवेगळ्या पक्ष्यांची वगैरे घरटी वगैरे असतात. मग 2 पॅनल उभे राहिले, मग वनस्पती 2, प्राणी 2 आणि पक्षी 2. मग अशा पद्धतीने हे इलेक्शन उभं राहिलं. पण असं इलेक्शनला लोक येतील का अशी शंका, म्हणजे लोक वेड्यात काढतील वगैरे असं वाटलं सुरुवातीला. परंतु म्हणजे मुलांचा ह्या ठिकाणी एक म्हणजे अभिमानास्पद आहे की प्राथमिक शाळेतली मुलं आणि ह्या ठिकाणी वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय, त्या विद्यालयातली मुलं आहेत. अगदी त्यांनी पॅनल तयार केले आणि घरोघरी जाऊन त्याचा प्रचार केला त्यांनी. आणि अगदी घरातील सगळे, आम्ही त्या इलेक्शन मध्ये एक मुलांना सुद्धा, एक 5वीच्या वरच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला होता. आणि दोन्ही पॅनलचा, दोन्ही पार्ट्यांनी असा चांगला प्रचार केला आणि लोक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी निवडणुकीला आली आणि खूप छान प्रकारचं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी ते इलेक्शन पार पडलं होतं. मग त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये चिंकारा, एका पॅनल मधून वडाचं झाड, त्यानंतर दुसऱ्या पॅनल मधून चिंचेचं झाड, प्राण्यांमध्ये चिंकारा होतं आणि तरस होतं, आणि पक्ष्यांमध्ये रक्तलोचन घुबड आणि आपले जे तितर हा पक्षी असतो, हा असे पक्षी होते. आणि त्याच्यामध्ये बहुमताने त्या ठिकाणी वनस्पतींमध्ये, झाडांमध्ये चिंचेचं झाड निवडून आलं. आणि प्राण्यांमध्ये चिंकारा निवडून आला. आणि सांगायला हे तर परत एकदा अभिमानाचा बाब म्हणजे अगदी लोकांनी घुबडाला निवडून दिलं. या ठिकाणी रक्तमोचन घुबड आहे, हे घुबड ह्या ठिकाणी गावातील लोकांनी निवडून दिलं. म्हणजे तुमचा जो उद्देश होता तो साध्य झाला, अगदी साध्य झाला. घुबडाबद्दल असणाऱ्या सगळे गैरसमज त्या ठिकाणी लोकांचे सगळे निघून गेलेले आहेत. आणि संपूर्ण वनराई आपली कशी वाढेल, पक्षी प्राणी सृष्टी म्हणजे आपलं जे बायोडायव्हर्सिटी आपल्या गावाची कशी वाढेल, या दृष्टिकोनातून लोक आता विचार करत आहेत. आणि त्याबद्दल पांडे सरांना खूप खूप या ठिकाणी म्हणजे आम्हाला म्हणजे अभिमानाची बाब आहे. आणि त्यांना खूप खूप आम्ही आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो त्यांच्याबद्दल. धन्यवाद. त्यापैकी एक आमचे सहकारी राहुल लोणकर यांच्याशी खास बातचीत करतोय. नमस्कार दादा. नमस्कार सर. खरं तर आमच्या कला भ्रमंती या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही प्रॉपर इंदापूर, मला वाटतं नेमगाव केतकीचे ना? हो सर. आणि दादांचं खूप काम चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो कसं आहे, भाषण देणारी, काम करणारी भरपूर लोक असतात, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती रिसर्च करून ते काम करणारं, त्याची आवड असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राहुलदादा आहे. तर राहुलदादा, तुम्ही ह्या निसर्गाची ओढ किंवा त्याची अभ्यास किंवा त्याची आवड हे तुम्हाला कधीपासून सुरुवात झाली? त्या गोष्टी शाळेत असताना निसर्गाची, पक्ष्यांची आणि प्राण्यांची आवड होतीच. बरं. पण त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करत असताना की पूर्वी न्यूजपेपरमध्ये म्हणजे वृत्तपत्रांमध्ये निसर्गविषयक लेख वाचत असायचो. आणि त्यावेळेस डॉक्टर सतीश पांडे सरांचे लेख वाचून खूप आम्हाला प्रेरणा मिळायची. आणि त्या प्रेरणेचा मागोवा घेत मी त्यांच्या कामाशी हळूहळू जोडलो गेलो. आणि त्याच वेळी शाळेत असताना ठरवलेलं की निसर्गामध्ये काहीतरी काम करायचं. म्हणून एक स्वयंसेवक म्हणून गेली 15 वर्ष इला फाउंडेशन बरोबर संशोधन आणि इतर काही कामांमध्ये मदत करत असतो. अरे वा, छान छान. म्हणजे तुमच्या आता सरांचं एवढं मोठं काम आहे. आता तुम्ही इला फाउंडेशन आता पिंगोरीमध्ये कधी आला आणि नक्की ते काय काय तुम्हाला म्हणजे काय काय तुमच्या हातून घडले किंवा त्याविषयी एक थोडासा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. सरांनी ज्यावेळेस ठरवलं की इला हॅबिटॅटची स्थापना करायची पिंगोरीमध्ये, तर राजकुमार पवार सर किंवा आम्ही सगळे सरांच्या त्यांच्या हाकेला हो देऊन आम्ही पण ह्याच्यात समर्पण भावनेने सहभागी झालो की एक काहीतरी विश्व निर्माण करायचं इला हॅबिटॅटचं. आणि त्यामध्ये मदत म्हणून आम्ही सहभागी झालो की जिथे आम्ही सगळ्यात पहिलं की श्रमदानाने सुरुवात केली की झाडं लावणे असतील, चळ खोदणे असतील, त्या झाडांची काळजी घेणे, त्याची निगा राखणे, वेळोवेळी पाणी देणे, अशा कामांपासून सुरुवात करत करत आम्ही हळूहळू संशोधनाच्या कामाचे वाटचाल चालू केली की
जसं की विविध फील्ड स्टेशनला जाऊन कॅमेरा ट्रॅप बसवणे, हो. त्याचं अनालिसिस करणे आणि त्याचा डाटा आपल्या संस्थेच्या मार्फत प्रसिद्ध करणे विविध वैज्ञानिक ह्याच्यामध्ये. तर ह्यासाठी हे सगळे आवडीने आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली हे गेली कित्येक वर्ष आम्ही काम करत आलो आहोत आणि त्यामुळे त्याचा फायदा सुद्धा आम्हाला खूप दिसून आला की इथली जी जैवविविधता आहे बरोबर. त्याच्या नोंदी करणे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या हालचाली टिपणे, जखमी प्राणी आले असतील तर त्यांना मदत करणे किंवा उपचार त्यांचा करणे. उपचार करण्यासाठी मदत करणे, अशा कामांच्या मार्फत आम्ही ही सगळी कामं करत गेलो. आता बऱ्याच वेळा हे म्हणजे तसा पुरंदर किंवा हा जो परिसर आहे तसा दुष्काळी परिसर म्हणून त्याची ओळख पहिल्यापासून आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे. तर हा सगळा म्हणजे मारणच होतं. इथे कुठली कुठली झाडं तुम्ही वेगवेगळ्या याची लावलेली जातं काय? या इल हॅबिटॅटमध्ये आम्ही हळूहळू म्हणजे टप्प्याटप्प्याने लावत गेलो, कारण पावसाचं प्रमाण किंवा बरोबर. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या सोयीनुसार आम्ही हळूहळू झाडे लावत गेलो आणि त्यामध्ये आम्ही जवळजवळ 300 पेक्षा जास्त प्रकारच्या स्थानिक वृक्ष आणि वनस्पतींची लागवड या ठिकाणी केलेली आणि जे इतर नॅचरल आहेत तर त्यांची जपणूक करण्याचं काम फक्त आम्ही या भागात जवळजवळ हे आम्ही लावलेले 350 आणि स्थानिक मिळून जवळजवळ 400-500च्या आसपास प्रजातींची नोंद आम्ही या इल हॅबिटॅटमध्ये केलेली. बरोबर आहे. आता इथे बरेच पक्षी आहेत, म्हणजे आता इथले स्थानिक पक्षी किंवा प्राणी असतील ते आणि ह्या निसर्ग वाढल्यानंतर म्हणजे झाडं वाढल्यानंतर बी बरेच पक्षी प्राणी इथं आलेले आहेत. मग त्यात काही कसा बदल झाला त्या गोष्टीमध्ये सगळा? जसं की आम्ही सरांनी सांगितलं मगाशी की आम्ही ज्यावेळेस इथं नवीन ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस 5 ते 6 पक्ष्यांची फक्त नोंद होती. पण जसं हॅबिटॅट किंवा ह्या आदिवासीची जपणूक करत गेलो किंवा त्याच्यामध्ये एक संरक्षितपणा आल्यानंतर हळूहळू पक्ष्यांच्या नोंदी वाढत गेल्या किंवा प्राण्यांच्या नोंदी वाढत गेल्या आणि त्या जवळजवळ त्यामध्ये स्थलांतरित आणि स्थानिक अशा मिळून जवळजवळ 200च्या आसपास पक्ष्यांची नोंदी आता आम्ही अधिकृतरित्या केलेली आहे. बरोबर. आणि बऱ्याच वेळा आता इथे होतं की एखादा प्राणी आजारी पडला किंवा त्याला काही अपघात झाला तर आपल्याकडं हे आहे म्हणजे उपचार केंद्र पण तुम्ही सुरू केलेलं आहे. तर ते मोठ्या प्रमाणात काम चालतं. बऱ्याच वेळा डॉक्टर कधी असता नसताना तुम्ही त्याची सर्व काळजी घेता किंवा तयारी करता. तर हे डॉक्टरांनी तुम्हाला चांगलं प्रशिक्षण दिले तर ते काम करताना काय तुम्हाला फिलिंग्स जाणवतं सगळ्या? एक आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच या सगळ्या कृती केल्या जातात की जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांचे ड्रेसिंग करणे किंवा त्यांच्या जखमेवर प्रथमोपचार करणे, त्यांची निगराणी करणे, त्यांची स्वच्छता राखणे, यामुळे तो प्राणी त्यांची ट्रीटमेंट म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट तर चालूच असतात पण त्याचबरोबर ह्या जर मदतीचे असे पूर्ण वेळ प्राण्याला मिळाली तर ते लवकर बरे होण्यास पटकन मदत होते. की जसं की त्या प्राण्यांची स्वच्छता असेल की रोजच्या रोज पिंजऱ्यातली साफसफाई करणे किंवा त्या प्राण्याला वेगवेगळ्या स्वच्छ जागेमध्ये ठेवणे व त्यांच्या जखमेंच्या वेळोवेळी शुश्रूषा करणे की त्याच्यामुळे सुद्धा ह्याच्यातून आनंद मिळतो आणि त्यातून एक समाधान पण मिळतं. नक्की नक्की. आणि हे जे काही संशोधन तुम्ही करता म्हणजे आता सरांचं तर म्हणजे ते त्यांचा खूप अभ्यास आहे, मॅडमचा आहे, तुम्ही वेगळं त्याच्यातून तुमच्या कृतीतून हे सगळं दाखवताय. तर हे आता हे काम जे चाललंय सगळं यातून तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो. पण हे तरुण पिढी जी आता आपलीकडं मोबाईलवरती किंवा रील स्टार आहेत किंवा इतर लोक फक्त त्यात सोशल मीडियावरती ऍक्टिव्हेट फक्त दाखवतात पण काम नाही करत. तर अशा मुलांना नवीन तरुण पिढीला चांगलं जे काही करू इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? की प्रामाणिकपणे म्हणजे मनापासून कुठलंही काम केलं की त्याचे फळ मिळतातच. की आता आम्हाला साधं आता हे उलूक उत्सवाचंच एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेस आम्ही घुबडांवर संशोधन करत होतो आणि त्या दरम्यान एका आऊल फेस्टिवल नंतर आम्हाला एका शाळेतल्या मुलांनी निरोप दिला की आमच्या शेजारच्या वस्तीमध्ये एका माणसाने घुबडाचं पिल्लू आणले. तर आम्ही असं आम्हाला दिसून आलं की जर आपण जे काही मुलांना शिकवलं किंवा आऊल फेस्टिवलच्या माध्यमातून जी जनजागृती झाली तर त्याच्यामुळे आपल्याला अशा घुबडांच्या नवीन जागा शोधायला सुद्धा या निमित्ताने मदत होते. तर नवीन पिढीला सुद्धा मग छोटस असं जरी काही प्रेरणा मिळाली तर त्यातून सुद्धा असं खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणतात संवर्धन होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. नक्की नक्की. म्हणजे खरं तर मित्रांनो हे होते की आता या फेस्टिवल मधनं या कामामधून म्हणजे आता गावाखेड्यातली लोक मुलं असतील किंवा लहानांपासून वृद्धांपर्यंत ही सगळी लोक आऊल फेस्टिवलचा आनंद घेत आहेत किंवा त्यातून अभ्यास करतायत आणि आपल्या काही श्रद्धा अंधश्रद्धा असतील म्हणजे आपल्या घुबडाविषयीच्या तर त्या आपल्या पूर्णपणे निरसन होते त्या शंकेचं आणि या निसर्गाचं प्रेम अधिक वाढते. आपल्याला एक जैविक विविधता ही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि निसर्गाचं आपण त्या निमित्ताने संगोपन करतोय. धन्यवाद दादा, तुम्ही
नमस्कार. आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. खरं तर आता बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्यात कुमार सर आपण, आणि पांडुरंग मधने पण आपल्या बरोबर आहेत, ते स्थानिक इथले रहिवासी आहेत आणि बऱ्याच तुमच्या आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये या उलूक फेस्टिवलमध्ये ते मदत करतायत. म्हणजे ग्राउंड लेवलवरती सगळी फक्त पत्रकं आणि सोशल मीडिया किंवा जाहिरातीपुरते मर्यादित न राहता वाडी वस्तीवर जाणारी लोक आहेत ती, आणि मनापासून काम करणारी डोंगरदऱ्यात राहणारी लोक आहेत. तर तुम्ही आता हे या ठिकाणी काम करताय, काम करताना तुम्हाला काय वेगळा आनंद कसा मिळतोय तुमचा? आनंद तर मिळतोयच, म्हणून तर एवढे सगळे जण इथे जमलेले आहेत. म्हणजे नक्की. पहिल्या वर्षी 2018 पासून हम्म. एक वेगळाच आनंद. सुरुवातीला असं वाटलं होतं की एक छोटासा काहीतरी कार्यक्रम असेल, हा, हा. पण इथं आल्यानंतर जो प्रतिसाद मुलांचा मिळाला बरोबर. आणि सगळी गर्दी पाहून प्रदर्शन सगळे जणांना ओपन होतं ना खुलं, हो, हो. ते सगळं पाहून खूप आनंद वाटला. आणि पुढच्या वर्षी नवीन काय करता येईल असं एक चेंजेस होत गेला आणि नवीन नवीन शिकायला मिळालं, यातून खूप आनंद वाटला. वा वा वा. वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचं, मुलांना सांगायचं चित्र तयार करा, कलाकृती तयार करा, वेगवेगळे डान्स असतील, तिथल्या शिक्षकांशी जाऊन बोलायचं, विद्यार्थ्यांना बोलायचं. मग ते आपल्याला कलाकृती जमा करतात, इथं येऊन प्रोग्राम सादर करतात. अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सर्व सहभागी होतात. आता तुमचा पारंपरिक व्यवसाय किंवा इतर गोष्टी तुम्ही करता, पण त्याच्याबरोबर हे आवडीने काम करता, पण लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला असेल की हा माणूस काहीतरी वेगळं काम करतोय, तर त्याच्याविषयी काय भावना आहे तुमच्या? सर्वप्रथम तर आता आम्ही ज्या ठिकाणी जातो, रोडनं जाता येता किंवा शाळेच्या समोरून शाळा सुटल्या असल्यानंतर जर समजा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी दिसले, तर विद्यार्थ्यांच्या मनात एकच आहे की आऊलची माहिती सांगणारे हे सर आहेत. बरोबर आहे. म्हणजे ती एक वेगळी ओळख आहे की हे सर आहेत म्हणजे घुबड, म्हणजे बरोबर, त्याची त्याची ओळख. माहिती हा. एक ते वेगळं, म्हणजे आपल्या एक आयडेंटिटी तयार झाली तयार झाली हा, बरोबर आहे. की हे सर आहेत, हे आऊलच काहीतरी सांगायला आलेत, Yes, yes. निसर्गाच काहीतरी सांगायला आलेत. हा. ती एक वेगळी ओळख आहे आणि तो आनंद वाटतो की आपण जातोय, त्याचं कुठेतरी मुलांच्या मनामध्ये ते राहतंय. बदल घडतोय. हो. त्याचा. नक्कीच नक्कीच. म्हणजे खरं तर ही सगळीच टीम आहे, म्हणजे फक्त एक तेच नाही की सगळीच त्यांची टीम पूर्णपणे काम करते. आणि आऊल फेस्टिवल आता येतोय, त्याच्यात पूर्णपणे मागे पाहता आम्ही सगळे पेंटिंग चालू आहेत, कुठेतरी झाडं लावायचं काम चाललंय, कुठेतरी तयारी चालू आहे. तर या फेस्टिवलला खरं तर सगळ्या शुभेच्छा आहेतच, आणि आपण सगळेच या फेस्टिवलसाठी सहभागी होऊ. तर मी मॅडमला विनंती करतो की जाता जाता एखादी छान कविता किंवा निसर्गाच्या विषयी एखादी छान तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐकवावं. आता आऊल फेस्टिवलची तयारी खूप जोरदार चालू आहे, त्यामुळे महाराष्ट्रा बाहेरच्या सर्व लोकांना इला फाउंडेशन कडून आणि आमच्या या सगळ्या टीम कडून आमंत्रण आहे. जरूर फेस्टिवलला भेट द्यायला या. आणि या फेस्टिवलच्याच साठी या निमित्ताने एक कविता मी लिहिलेली होती. ती आहे, इतका वेळ आपण आता शृंगी घुबडाबद्दल बोललो होतो, त्याचे जर डोळे तुम्ही पाहिलेत तर त्याच्यामध्ये खूप पिवळी आणि केशरी अशी एक खूप छान छटा असते. तर ह्या घुबडाला उद्देशून म्हणून ही कविता लिहिली होती. आणि या घुबडाचा जो कॉल असतो तो खूप खोल, गंभीर, हुम हुम असा असतो, त्यामुळे त्याला हुमड असं पण एक शब्द आहे. तर या हुमणासाठी ही कविता आहे अर्पित. बर्फाळ असा चंद्र झुले आकाशात, माळावर शेतावर दाट धुकट धुकट, धरतीच्या अंगावर पेंगुळली निज, एका पाखराच्या डोळ्यात रातीची राखणी, नदीच्या श्वासात ओल्या गारठ्याची गाणी, पिवळ्या पात्याला बसे हुमण भिडून, पंखांच्या छायेत फांदीला झाकून, चांदव्याच्या गतीला आणि तारकांच्या साथीला, नजर येत त्याच्या तांबड फुटीची गहिरी वाणी, नदीच्या श्वासात ओल्या गारठ्याची गाणी. वा वा. मी आयोजित केलेल्या इला हॅबिटॅट पिंगोरी येथे 4, 5 आणि 6 गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार डिसेंबरला आपल्या सर्वांनी, निसर्गप्रेमींनी सर्वांनी इथं उलूक उत्सवासाठी उपस्थित राहायचं. नक्की सर्वांनी उपस्थित राहायचं.